डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। कधी काळी गतवैभव प्राप्त केलेल्या गोष्टींकडे, मग ते ठिकाण असेल किंवा वास्तू असेल, त्याकडे जर दुर्लक्ष झालं तर त्या वैभवाची काय दुरावस्था होते याचं ज्वलंत उदाहरण केजमध्ये आपल्याला दिसून येते। आणि तेही असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आतापर्यंत हजारो अगदी विद्यार्थ्यांना घडवलं, सांभाळलं, मोठमोठ्या पदावर विराजमान केलं असं ठिकाण म्हणजे केज शहरातील जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा। 1952ला सुरू झालेली ही माध्यमिक शाळा, त्या काळी त्या शाळेमध्ये किमान एका वर्गाच्या 5-5 तुकडे होते आणि त्या काळी शिक्षकही असे होते की आजही त्यांचे नाव त्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालकांनाही अगदी तोंडपाठ आहेत। अगदी मग त्या काळामधील पत्की सर असतील, जहागीरदार सर असतील, रहेकवाल सर असतील, मुंडे सर असतील, ठोंबरे सर असतील, असे कित्येक शिक्षक जे की विद्यार्थी प्रियच नव्हते तर अगदी कर्तव्यनिष्ठ होते आणि त्यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा एक नावलौकिक मोठ्या प्रमाणावर वाढवला होता। मात्र नंतरच्या काही वर्षानंतर खाजगी शिक्षण संस्थेचे पेव फुटले आणि कुणालाही आणि कसल्याही प्रकारची शिक्षणाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना सुद्धा शिक्षण संस्था मिळाल्या आणि मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्थांचं जाळं निर्माण झालं। आणि मग एका बाजूला खाजगी म्हटलं की अगदी काम करून घेणं तो अट्टहास आणि दुसरीकडे सरकारी म्हटलं की दुर्लक्ष। अशा या अवस्थेमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळांची जी काही अवस्था आज झालेली आहे त्याला दुसरे तिसरे कुणी जबाबदार नाहीत, तर त्याला जबाबदार आहेत त्या शाळेशी संबंधित असलेले जे घटक आहेत तेच। कारण आपला पगार निघतोय, पटसंख्येची मर्यादा नाही, काय त्या इमारतीची अवस्था झालेली आहे हे आपल्याला कुणी विचारणार नाही, अशा प्रकारची मानसिकता जेव्हा होते तेव्हा त्या जिल्हा परिषद शाळेला किंवा त्या वैभवाला कुठंतरी घसरण लागते। आणि हेच या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या बाबतीत ह्याच नाही तर गावोगावी ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी मोडकळीस आलेल्या आहेत त्याला असेच घटक जबाबदार आहेत। आणि याबरोबरच पूर्वी विद्यार्थी संख्या भरपूर होती आणि प्रत्येक शाळेमध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेश घेत होते। मात्र नंतरच्या काळात झपाट्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली, निकष तेच राहिले आणि मग विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू झाली आणि या विद्यार्थ्यांच्या पळवापळवीमध्ये बाजी मारली खाजगी शिक्षण संस्थांनी। कारण काही अंशी पालकांचाही विश्वास हा खाजगी शिक्षण संस्थेवर बसू लागलेला होता। गुणवत्ता बऱ्याच संस्थेमधून, बऱ्याच खाजगी शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये दिसू लागलेली होती आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेकडे कल कमी झाला आणि पालकांनी आपल्या पाल्यांना माध्यमिक शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये खाजगी शिक्षण संस्थेचा रस्ता धरला आणि याच अवस्थेमध्ये या शाळा बंद पडू लागल्या। आता 1952ला सुरू झालेली ही शाळा, आता सांगितल्याप्रमाणे या शाळेने अगदी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी घडवले, मोठमोठ्या पदावर विराजमान केले। मात्र त्या विद्यार्थ्यांनी मध्यंतरीच्या काळात जर थोडंफार अगदी ही माझी शाळा आहे, ही शाळा आता कुठल्या अवस्थेमध्ये आहे याच्याकडे अधूनमधून जरी लक्ष दिलं असतं तरी त्या शाळेची ही अवस्था झाली नसती। कितीतरी मोठ्या प्रमाणावर विस्तारित जागेवर ही इमारत आहे। अनेकदा त्या इमारतीवर संकट आली, वीज कोसळली, कागदपत्र जळाली,
मात्र ती शाळा आजही जीर्ण अवस्थेमध्ये उभी आहे. आज जर आपण त्या शाळेमध्ये जाऊन पाहिलं तर अगदी कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे आहेत. दरवाजे खिडक्या अगदी मोडून तोडून गेलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेच्या आजूबाजूला जे मोकळं मैदान आहे आणि चारी बाजूला जी वसाहत आहे त्या ठिकाणी अतिक्रमणाचा सुद्धा विळखा या मोकळ्या जागेवर होऊ घातलेला आहे आणि तसे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एक सकारात्मक गोष्ट आता समोर आलेली आहे. अशा प्रकारची अवस्था आपल्या शाळेची झालेली आहे. हे प्रश्न काही माजी विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर माध्यमांनी उठवल्यानंतर त्या शाळेमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा एक समूह तयार झालेला आहे, एक ग्रुप तयार झालेला आहे आणि माझी शाळा जिवंत राहिली पाहिजे यासाठी आता प्रयत्न होऊ लागलेले आहेत. अगदी आर्थिक सुद्धा अगदी जमवाजमव केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर आता 26 जानेवारी 2026 रोजी म्हणजे अवघ्या 2 दिवसामध्ये माजी विद्यार्थी त्या शाळेची प्रभात फेरी काढणार आहेत आणि मेळावाही घेणार आहेत. आणि त्या शाळेमध्ये ज्या काही भौतिक गोष्टी मोडकळीस आलेल्या आहेत त्याची सुद्धा डागडुजी करणार आहेत. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. मात्र या ठिकाणी प्रश्न एक मोठा निर्माण होतो, कारण शाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. अगदी मराठी माध्यमाचे असतील किंवा इंग्लिश स्कूल असतील, मोठ्या प्रमाणावर शाळा निर्माण झालेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो विद्यार्थी संख्येचा. कारण पट आणि विद्यार्थी असल्याशिवाय शाळा चालणं शक्य नाही. आणि आता हे माजी विद्यार्थी जे एकत्र आलेले आहेत त्यांच्या घरचे किंवा त्यांची मुलं अगदी त्या वयाच्या बाहेर आहे. आता यांनी जरी प्रयत्न करण्याचा जे ठरवलेलं आहे त्यांना थोडके नाही तर मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि पालकांची मानसिकता बनवावी लागणार आहे की या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही पाठवा. आणि विद्यार्थी ज्यावेळेस पालक तयार होतील त्यावेळेस त्यांना त्या शाळेमध्ये ज्या त्या विषयाचे शिक्षक सुद्धा उपलब्ध आहेत की नाही हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. म्हणून जसं भौतिक अगदी संरचना बदलणार आहे, फेरबदल होणार आहे, तसंच त्या शाळेमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे स्टाफ नाही आणि ती शाळा जवळजवळ बंद पडलेली आहे. सर्वात अगोदर शासनाकडून त्या शाळेमध्ये अगदी शिक्षकांची नेमणूक करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना विश्वास निर्माण व्हावा अशा प्रकारचे काही घटक त्या ठिकाणी आणणं गरजेचं आहे. भौतिक सुविधा थोड्याफार कमी जास्त असतील तरी चालतं, मात्र त्या शाळेमध्ये अध्यापन करण्यासाठी शिक्षकांची मात्र कमतरता भासू नये. आणि हे ज्यावेळेस पालकांच्या लक्षात येईल त्यावेळेस विद्यार्थी त्या शाळेमध्ये हळूहळू प्रवेशित होतील. हा झाला एक शाळेचा भाग. शाळा सुरू करायची म्हटल्यानंतर या गोष्टी करणं गरजेचंच आहे. मात्र यामुळे आणखी एक सकारात्मक गोष्ट या ठिकाणी होणार आहे आणि ती म्हणजे जो तो विस्तीर्ण परिसर आहे आणि आता जी इमारत मोडकळीस आलेली आहे, जागा बेवार स्थितीमध्ये आहे आणि शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. आणि त्या मध्यवर्ती ठिकाणावर असलेल्या त्या जागेवर अनेकांचे आता डोळे आहेत. ती जागा कुणीतरी गिळंकृत करू नये, ती जागा कुणीतरी आपल्या फायद्यासाठी ताब्यात घेऊ नये, याच्यासाठी हे जे प्रयत्न होत आहेत ते कामी येणार आहेत. सर्वजण एकत्र आले, व्यवस्थितपणे ज्या ठिकाणी त्या शाळेची जी कंपाऊंड वॉल आहे मोठ्या प्रमाणावर तिन्ही चारी बाजूनं पाडलेली आहे ती अगदी भक्कम करून घेणं आणि ही शासनाची जागा ही ताब्यात ठेवणं ही एक गोष्ट अगदी महत्त्वाची आहे. आणि म्हणून ज्यावेळेस जागा किंवा सरकारी एखादी गोष्ट म्हणजे परिसर बेवारस होतो त्यावेळेस आपल्या फायद्यासाठी स्वार्थासाठी ती जागा बळकावण्याचा मोठ्या प्रमाणावर
प्रयत्न होतो आणि अशा काही अघटित गोष्टी घडू नयेत याच्यासाठीही ह्या माजी विद्यार्थ्यांचे प्रयत्न अगदी यशस्वी होणार आहेत. मात्र फक्त 500-600 एवढेच विद्यार्थी या माजी शाळेचे नाहीत, तर कित्येक हजारो विद्यार्थी आहेत. त्या सर्वांनी आणखी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील होणं गरजेचं आहे. कारण ते गतवैभव म्हणजे केजची जी शान आहे किंवा केजची जी एक मोठी शैक्षणिक इमारत आहे, परिसर आहे, तो जतन झाला पाहिजे. जतन म्हणण्यापेक्षा तो अगदी इतिहासामध्ये जे काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत किंवा भूतकाळामध्ये त्या शाळेने जे जे केलेलं आहे त्याची म्हणजे जी काही पिढी आहे त्यांनाही या गोष्टी अगदी कळल्या पाहिजेत. या शाळेमध्ये किती विद्यार्थी होते, या शाळेमध्ये कशा प्रकारे अगदी राष्ट्रीय लेवलवरचे खेळाडू सुद्धा निर्माण होण्याचं काम या शाळेनं केलेलं आहे आणि हा इतिहास अगदी जागृत राहायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जो परिसर आहे तो कुणीही अतिक्रमणाने अगदी मिळवू नये किंवा गिळंकृत करू नये. यासाठी आता जे हे माजी विद्यार्थी चळवळ सुरू केलेली आहे त्यांनी ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर यश मिळावं आणि केजचं हे वैभव जिवंत राहावं एवढीच अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. आणि जे माजी विद्यार्थी अगदी तळमळीने यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनाही जास्तीत जास्त आणखीन सहकार्याचे हात मिळावेत एवढीच आपण अपेक्षा करूया. आजच्या पुरतं एवढंच. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.